सर्वप्रथम मी इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण 2 मिनिट उभं राहायचं आहे आणि आपल्या भारत पाकिस्तान जे काही युद्ध झालं किंवा जे काही चकमक झाली त्यामध्ये जे काही आपले अधिकारी किंवा सैनिक शहीद झालेले आहेत त्यांना, तसेच परवा 242 लोक जे विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आपण एक 2 मिनिट उभं राहून पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पित करावी असं मला वाटतंय. तरी आपण 2 मिनिट शांतपणे उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पित करूया. आजच्या मीरा रोड शांतीनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय प्रमोदजी सामंत साहेब, ॲडव्होकेट प्रदीप सामंत साहेब, बोरकर साहेब, तसेच तामनकर साहेब, तसेच बँकेचे गायकवाड साहेब, तसेच बँकेचे इतर अधिकारी, तसेच आपण सर्वजण उपस्थित आहात. सुरुवातीला मला सांगावंसं वाटतं की आत्ता 79A चा उल्लेख केला, तर 79A चा उल्लेख केल्यामुळं ज्यांना माहीत आहे त्यांनी हात वर केला, तर त्या मॅडमचा पण हात वर होता. तर आपल्याला काय माहिती आहे असं मला विचारावंसं वाटतंय. ठीक आहे, असू द्या. रजिस्ट्रारची पण एंट्री असते, म्हणजे रजिस्ट्रारना पण आपण आमंत्रित करतो आणि रजिस्ट्रार तिथे मिनिट्स लिहितात सर्वसाधारण सभेची, आणि रजिस्ट्रारची हाजरीमध्ये हा 79A ची प्रोसिजर असते. ठीक आहे. हॅलो. हां, तर बेसिकली मला इथं सांगावंसं वाटतं की 79A जे आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमधला 79A जे सेक्शन आहे, तर हे सेक्शन हे शासनाचा अधिकार आहे. हा शासनाने जे काही डायरेक्शन द्यायचे लोककल्याणासाठी जे शासनाला डायरेक्शन्स द्यायचे असतात, डायरेक्शन्स, त्याच्यासाठी हे 79A कलम वापरलं जातं. आणि ह्या सेक्शनच्या खाली जो काही आता GR निघालेला आहे 4 जुलै 2019चा जो GR निघालेला आहे म्हणजे रिडेव्हलपमेंटचा, यापूर्वी अगोदर 3 जानेवारी 2019चा GR निघाला, 2009ला GR काढला होता आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दुरुस्त्या करून परत आता 2019ला 4 जुलै 2019ला नवीन GR काढलेला आहे. तर 3 जानेवारी 2019चा जो GR होता, तर त्यामध्ये त्रुटी होत्या, अनेक त्रुटी होत्या. तर त्याच्यामध्ये जे रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर होती तर ती राबविण्यासाठी अडचण येत होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या प्रोसिजरमध्ये सभासदांना म्हणजे शासनाकडे तक्रारी आलेल्या होत्या की रिडेव्हलपमेंटमध्ये संस्थेच्या सर्व सभासदांना विश्वासात घेतलं जात नाही, किंवा निविदा प्रक्रिया जी राबवली जाते त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही, किंवा संस्थेच्या सभा होत नाही, अशा अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या. आणि त्यामुळं शासनानं तो GR अधिक्रमित केला, म्हणजे तो GR रद्द करून त्याच्याऐवजी नवीन GR 4 जुलै 2019चा निर्गमित केलेला आहे. तर त्या GRनुसार आपण संस्थेच्या इमारतीचं रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर करतोय. आणि तसेच आता नव्यानं सेल्फ रिडेव्हलपमेंटचा पण एक GR निघालेला आहे. 13 सप्टेंबर 2019ला संस्थेने स्वतःच्या इमारतीचा जे रिडेव्हलपमेंट करायची, सेल्फ रिडेव्हलपमेंट, हा GR पण 13 सप्टेंबर 2019ला शासनाने निर्गमित केलं आहे. तर आपण आता हे दोन्ही GR कम्पेअर करणार आहेत. कम्पेअर म्हणण्यापेक्षा दोन्ही GRची जी प्रोसिजर आहे, तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटला जावा किंवा बिल्डर मार्फत जावा, प्रोसिजर एकच आहे. संस्थेचा जो पार्ट आहे तो आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. बेसिकली आजची जी कार्यशाळा आहे ते 3 टप्प्यामध्ये आयोजित केलेली आहे.
पहिला टप्पा आहे तो कोऑपरेटिव्ह सोसायटीचा, म्हणजे आपल्या सहकारी संस्थेनं काय करायचं, रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर काय करायचं. दुसरा टप्पा आहे कॉर्पोरेशनचा, म्हणजे ते आर्किटेक्ट आणि इंजिनियर आणि PMC ह्याचे जे रूल्स आणि नियम आहेत, त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा बाकीच्या गोष्टी त्याच्याबद्दल ते सांगणार. आणि तिसरा टप्पा आहे तो फायनान्शियल एजन्सीज आहे. तर शासनानं सेल्फ फ्री डेव्हलपमेंटसाठी MSC बँक म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केलेलं आहे. आणि ती MSC बँक ही ज्या त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत ही योजना राबवते. तर अशा फक्त ती सेल्फ फ्री डेव्हलपमेंटसाठीच आहे, नोडल एजन्सी म्हणून सेल्फ फ्री डेव्हलपमेंटसाठी आहे. आत्ताच प्रदीप सामंत साहेबांनी सांगितलं रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ फ्री डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये फरक आहे. काय होतं, आपण आपली जागा आपली जी इमारत आहे ती जर बिल्डरच्या ताब्यात दिली तर पूर्ण कंट्रोल जे आहे, रिडेव्हलपमेंटचं जे कंट्रोल आहे ते पूर्ण बिल्डरच्या ताब्यात जातं. म्हणजे आपलं त्याच्यावरती काही कंट्रोल राहत नाही. किंवा एकदा बिल्डरबरोबर तुम्ही करारनामा केला, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट एकदा केलं की बिल्डर लोक त्यांची मनमानी चालू करतात आणि त्यांना जसं पाहिजे तसं ते डेव्हलप करतात. आणि आपल्या जे सभासद आहेत त्यांना बिलकुल कोणी विचारत पण नाही. हा सगळ्यात मोठा फरक आहे. समजा आपलंच घर आहे, समजा आपलं घर समजा मोडकळीस आलं, एक प्लॉट आहे आपला 1-2 गुंठ्याचा आणि ते घर आता पडायला आलं, तर आपण स्वतः करतो ना. आपल्याला ते समाधान जे असतं, आपलं घराचं जे आपण रिडेव्हलपमेंट करणार त्याच्यात आपण स्वतः केलेलं समाधान फार वेगळं असतं. तसंच आता लोकांनी आता जागृत व्हायला पाहिजे. ही कार्यशाळा मुळातच त्याच्यासाठी आहे. रिडेव्हलपमेंटपेक्षा स्वतः रिडेव्हलपमेंट करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. लोकांनी जागृत व्हायला पाहिजे. ते याच्यासाठी प्रोसिजर जी आहे, प्रोसिजर जास्त काही किचकट नाही आहे. याच्यासाठी सुरुवातीला आता रेग्युलर रिडेव्हलपमेंटमध्ये ती जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग म्हणजे खराब कंडिशनमध्ये पाहिजे, म्हणजे मोडकळीस आलेल्या कंडिशनमध्ये पाहिजे. आणि ती कॉम्पिटंट अथॉरिटीनं ते डिक्लेअर केलेली पाहिजे. किंवा त्या बिल्डिंगच्या शेजारी जी दुसरी बिल्डिंग किंवा दुसरी कुठली काही स्ट्रक्चर असेल त्याला ते धोका पोचू नये, ती धोकादायक असू नये, असं सक्षम अथॉरिटीनं सर्टिफाय केल्यानंतर आपल्याला आपल्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंटमध्ये जाता येते. तसं सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये शासनाचे GR काढलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 30 वर्षाचा क्रायटेरिया टाकलेला आहे. म्हणजे तुमच्या बिल्डिंगला किमान 30 वर्ष जर पूर्ण झालं तरच तुम्हाला सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी जाता येतं. आता मला वाटतं ह्याच्यामध्ये 30 वर्षाचा क्रायटेरिया हा थोडा जास्तीचा वाटतो. तर मला वाटतं फेडरेशनमार्फत याच्यामध्ये काही हालचाली केल्या. फेडरेशनच्या अध्यक्ष साहेबांनी आणि जे काही संचालक मंडळ असेल त्यांनी शासनाला पाठपुरावा केला आणि त्याचे 20 वर्ष किंवा 25 वर्ष असं काहीतरी 5 वर्ष वगैरे काही कमी जास्त करता आलं तर ते एक प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. तर आता हा क्रायटेरिया आहे. एकदा बिल्डिंग तुमची डिक्लेअर केली की धोकादायक आहे म्हणून किंवा पाडण्यायोग्य आहे, त्याच्यानंतर आपल्याला रिडेव्हलपमेंटमध्ये जाता येते. सर्वसाधारणपणे संस्थेच्या 1 पंचमांश सभा, आता मी थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रदीप सावंत साहेबांनी तुम्हाला ढोबळपणानं सांगितलं की हे असं करावं लागेल, आपल्याला ही प्रोसिजर फॉलो करावं लागेल. पण ह्या GR नुसार तांत्रिकदृष्ट्या टेक्निकल मुद्दे जे आहे, टेक्निकल तुम्ही सभा कधी घ्यायची, कुठली सभा कधी घ्यायची, स्पेशल जनरल कधी घ्यायची किंवा मॅनेजमेंट कमिटी मिटिंग कधी घ्यायची, PMCची नेमणूक कधी करायची, त्यांना किती वेळ दिलेला आहे, या सगळ्या गोष्टी टेक्निकल ग्राउंडच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला 1 पंचमांश सभासदांनी संस्थेची टोटल सभासद संख्या जी काही असेल त्याच्या 1 पंचमांश सभासदांनी जर संस्थेच्या सचिवाकडे अर्ज केला किंवा आपली बिल्डिंग आता पडायला आली किंवा धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेली आहे कॉर्पोरेशननं, तर आपण रिडेव्हलपमेंटला जायला काय हरकत नाही. अशा परिस्थितीत सचिवाकडे लेखी अर्ज केल्यानंतर सचिव साहेब काय करणार, तो अर्ज दाखल करून घेतील आणि एक त्यांना 8 दिवसाच्या आत संस्थेच्या मॅनेजमेंट कमिटीची मीटिंग कॉल करतील आणि त्या मीटिंगमध्ये तो अर्ज मांडतील. त्यापूर्वी मला सांगावंसं वाटतं की आत्ताच प्रदीप सामंत साहेबांनी जे सांगितलं की आपल्या संस्थेची जी मॅनेजमेंट कमिटी आहे, तर मॅनेजमेंट कमिटी आता तो आपण प्रोसिजरल पार्टला चाललो आहे. आपण
म्हणजे सुरुवात कुठून आहे? मॅनेजमेंट कमिटी, तुमचे सचिव, म्हणजे त्याच्यासाठी पहिली तुमची निवडणूक ही प्रॉपर व्हायला पाहिजे. काय होतं, नंतर एखाद्या सभासदांना किंवा वेस्टेड इंटरेस्ट असलेल्या एखाद्या काही लोकांनी जर तक्रार दाखल केल्या तर मुद्दा काय येतो की बाबा ही कमिटी अधिकृत आहे का, संस्थेचे पदाधिकारी अधिकृत आहेत का नाहीत. मग ते जर नसतील, ते जर अधिकृत नसतील किंवा त्यांची निवडणूक झालेली नसेल, म्हणजे स्वतःच आपलं काही ठिकाणी असं होतं हात वर करून निवडणुका होतात किंवा आता हे 5 जण झाले, आता पुन्हा यांना संधी देऊया, आपण ते प्रोसिजर फॉलो केलेलं नसते. निवडणुकीची डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दाखवावा लागतो. म्हणजे तुम्ही अधिकृत निवडून आलेली पंच कमिटी पाहिजे, हे एक फार महत्त्वाचं आहे. आणि आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे मीरा रोडमध्ये बऱ्याच संस्थांमध्ये निवडणुका झालेल्या नसल्याचं कळतं आहे. ते तुम्ही आता व्हेरीफाय करून घ्या. पण रिडेव्हलपमेंटला जाण्यापूर्वी तुमची पंच कमिटी क्लिअर पाहिजे, पदाधिकारी क्लिअर पाहिजे. तसं तुमच्या संस्थेच्या जागेचं टायटल म्हणतोय मी, तुमचं कन्व्हिन्स हा झालेलाच पाहिजे. तुमचा सातबारा उतारा आणि PR कार्डवरती तुमच्या संस्थेची नोंद जर असेल तरच तुम्हाला रिडेव्हलपमेंटमध्ये जाता येतं आहे, अदरवाईज तुम्हाला रिडेव्हलपमेंटमध्ये जाता येत नाही. हे एकदम ठामपणे डोक्यात ठेवा तुम्ही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे संस्थेच्या जनरल बॉडीमध्ये तुमचा जर बहुमतानं ठराव झाला तरच तुम्हाला जाता येते रिडेव्हलपमेंटमध्ये, अदरवाईज तुम्हाला जाता येत नाही. तर मी आता ते प्रोसिजरमध्ये होतो. तर संस्थेच्या सचिवाकडं अर्ज आल्यानंतर मॅनेजमेंट कमिटीची त्यांनी मिटिंग बोलवायची 8 दिवसाच्या आत. मिटिंगमध्ये तो जो अर्ज आहे तो ठेवायचा आणि तो अर्ज ठेवून त्याच्यामध्ये त्यांनी 1-2 महिन्याच्या आत संस्थेची स्पेशल जनरल बॉडी मिटिंग बोलवावी लागेल. कारण मॅनेजमेंट कमिटीला त्या अर्जावरती निर्णय घ्यायचा अधिकार नाही. हा पूर्ण अधिकार प्राथमिक मंजुरी ज्याला म्हणतो आपण, ती स्पेशल जनरल बॉडी मिटिंगची असते. तर ती स्पेशल जनरल बॉडी मिटिंगमध्ये तो विषय घ्यायचा आणि एकमेव विषय फक्त घ्यावा लागेल. स्पेशल जनरल बॉडी ही फक्त एका कारणासाठीच घेता येते, त्याच्यामध्ये दुसरे तिसरे विषय टाकता येत नाही. एकच विषय ठेवायचा. त्याच्यामध्ये संस्थेचे एवढ्या लोकांनी अर्ज दिलेले त्यावर विचार विनिमय करून निर्णय घेणे, एकच विषय राहणार त्याच्यामध्ये. मीन टाईम संस्थेच्या सचिवांनी काय करायचं, समजा आता ते अर्ज तर आलेला आहे आणि त्याच्या लक्षात येतं की बाबा आता आपल्याला रिडेव्हलपमेंटमध्ये संस्थेचे लोक जायला तयार आहेत. तर मीन टाईम त्यांनी स्पेशल जनरल बॉडी मिटिंगचा अजेंडा काढायचा आणि त्यांनी आर्किटेक्ट किंवा PMCची नेमणूक करण्यासाठी दरपत्रक पण मागवून घ्यायचे ह्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये. म्हणजे ते दरपत्रक आले किमान 3 दरपत्रक आवश्यक आहेत आणि जे त्याच्यासाठी जाहिरात देणे पण आवश्यक आहे. म्हणजे पारदर्शकता याच्यामध्ये दिसून येते. तर तुम्ही त्या सचिवाने 3 किंवा 5 म्हणजे मिनिमम 3, मॅक्झिमम तुम्ही किती बोलू शकता, PMC अपॉइंटमेंट करण्यासाठी ते पॅनलवरील जे व्यक्ती आहेत, जे नोंदणीकृत आहेत, रजिस्टर्ड आहेत, तर त्यांचे दरपत्रक मागून आपल्या जनरल सभेपुढं ठेवण्यासाठी ते रेडी करून ठेवायचं. म्हणजे परत आणखी एखादी, कारण जनरल सभेला तुम्ही पहिल्या जनरल सभेमध्ये जर ठराव केला की बाबा आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायचं आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला PMC अपॉइंटमेंटची जर तुम्ही प्रोसिजर फॉलो केलेली नसेल तर पुन्हा त्याच्यासाठी वेगळी AGM घ्यावी लागेल. त्याच्यापेक्षा ही पूर्वतयारी म्हणून संस्थेच्या सचिवांनी हे दरपत्रक अगोदरच मागून ठेवायचे. मग ह्या सभेमध्ये ज्या स्पेशल जनरल सभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो कोरम. त्या जनरल सभेमध्ये संस्थेचे जेवढे सभासद आहेत त्याच्या 2/3 सभासद, टोटल सभासदांपैकी 2/3 सभासद जर त्या मिटिंगला हजर असतील तरच त्या सभेचा कोरम होईल, अन्यथा त्या सभेचा कोरम होत नाही. आणि कोरम जर नाही झाला तर ती सभा त्या ठिकाणी रद्द करावी लागते आणि ती सभा 1 महिन्यानंतर, 1 महिन्याचा कालावधी द्यायचा, 7 दिवसाची पुन्हा नोटीस काढायची आणि 1 महिन्यानंतर ती सभा पुन्हा बोलवायची. मग त्या सभेमध्ये तुम्हाला 2/3 जर कोरम असेल तर तुम्हाला ठराव घेता येतो आणि त्याही सभेला जर कोरम नसेल तर त्या विषयावरती तुम्हाला 3 महिन्यापर्यंत पुन्हा सभा घेता येत नाही, त्या विषयापुरती, रिडेव्हलपमेंटपुरती.
3 महिने तुम्हाला सभा घेता येणार नाही, पण 3 महिने झाल्यानंतर पुन्हा ती सभा घेता येईल तुम्हाला. हे टेक्निकल बाबी झाल्या. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे रिडेव्हलपमेंटवरती चर्चा करणे. आपला जो मूळ 1/5 मेंबरचा जो अर्ज होता रिडेव्हलपमेंट करायची, तर त्यासाठी कोरम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ठराव घ्यावा लागेल. तर त्याच्यासाठी एकूण सभासदाच्या 51% सभासदांनी जर संमती दिली, 51% तुमच्या संस्थेचे सभासद समजा 100 असतील, 100 सभासद असतील, तुमच्या मिटिंगला 75 असतील उपस्थित, 75 असतील उपस्थित समजा, तरीही 75चे 51% नाही, 100च्या 51% सभासदांची लेखी संमती लागते. लेखी प्रत्येक सभासदाची संमती एक पेपर तयार करायचा, त्याचे संमतीपत्र तयार करायचं, सगळ्यांच्या सह्या घ्यायच्या आणि ते सचिवाच्या ताब्यात द्यायचं. मग त्याच्यानंतरच तुम्हाला ते रिडेव्हलपमेंटची पुढची प्रोसिजर करता येते, तोपर्यंत करता येत नाही. हा एक विषय झाला. दुसरा विषय म्हणजे PMCची अपॉइंटमेंट करणे. संस्थेच्या सचिवांनी यापूर्वीच कोटेशन्स कॉल केलेले आहेत, दरपत्रक मागवलेले आहेत आणि त्या दरपत्रकाप्रमाणे ते समजा 3 असतील किंवा 5 असतील, तर त्याच्यामध्ये कम्पेरेटिव्ह डाटा सभेपुढे येईल, जनरल सभेपुढेच येईल तो. आणि जनरल सभेनं मग त्या 3पैकी जो कोण PMC किंवा आर्किटेक्ट चांगले असतील त्यांच्या कामकाजाचा थोडा सगळ्यांनी सभेनं आढावा घ्यायचा आणि जे क्वालिटी आर्किटेक्ट किंवा PMC आहेत त्या PMCची अपॉइंटमेंट त्या सभेमध्ये तुम्हाला करावी लागेल. म्हणजे आपण 2 गोष्टी त्या सभेमध्ये होतील, एक ठराव आणि दुसरं PMCची अपॉइंटमेंट. मग PMCची अपॉइंटमेंट म्हणजे हे ठराव झाल्यानंतर संस्थेच्या सचिवांनी त्यांना 1 महिन्याच्या आत PMCला अपॉइंटमेंट लेटर द्यावं लागेल. अपॉइंटमेंट लेटर दिल्यानंतर PMC बरोबर संस्थेचा करार होईल. त्याचा करार पण करावा लागेल. PMC बरोबर संस्थेनं करार करावा लागेल. म्हणजे आणि त्या करारामध्ये सगळ्या अटी शर्ती त्या आपल्या ठरावामध्ये सुद्धा मांडता येतात. त्या आपण जो ठराव करतो PMCचा, त्या ठरावामध्ये पूर्णपणे त्याच्या जे काय अटी, कुठल्या अटी आणि शर्ती साधीन राहून आपण PMC नियुक्त करतोय, तर ते सगळं त्याच्यामध्ये लिहून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे करारनामा करायचा. संस्थेचा सचिव आणि जे आपण PMC अपॉइंट करू त्यांचा तो करारनामा होईल, अधिकृत करारनामा करून ठेवायचा आहे. आणि तो करारनामा झाल्यानंतर त्यांना 2 महिन्याची मुदत देण्यात येते. 2 महिन्याच्या आत त्यांनी सगळा अभ्यास करावा, संस्थेच्या जमिनीचा अभ्यास करावा, जागेचा अभ्यास करावा, PM कॉर्पोरेशनमध्ये त्यांना जे FSI मिळणार आहे किंवा बाकीच्या जे गोष्टी आहेत सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा. तो कॉन्क्रीट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केल्यानंतर तो प्रोजेक्ट रिपोर्ट संस्थेमध्ये प्राप्त झाल्यानंतर तो संस्थेच्या कार्यालयामध्ये तो लावायचा आहे किंवा संस्थेच्या सभासदांना त्याची प्रत द्यायची. ज्यांना पाहिजे त्याची प्रत त्यांनी घेऊन जावी, त्याचा अभ्यास करावा आणि त्याच्यावरती त्यांच्या हरकती मागवायच्या. म्हणजे संस्थेच्या सभासदांनी त्या प्रोजेक्ट रिपोर्टवरती काय त्यांचं मत आहे किंवा आणखी त्याच्यात काय बदल करायचा का किंवा त्यांचे काय ऑब्जेक्शन्स आहेत का, सगळं स्टडी करण्यासाठी तो प्रोजेक्ट रिपोर्ट संस्थेच्या सभासदांना उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग मॅनेजमेंट कमिटीची मीटिंग बोलवायची. कारण तो प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे त्या प्रोजेक्ट रिपोर्टला मॅनेजमेंट कमिटीनं मंजुरी द्यायची. मग ते मॅनेजमेंट कमिटीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट जो आपण नियुक्त केलेला आहे त्याला बोलवायचं आहे. संस्थेच्या ज्या सभासदांना त्या मिटिंगला यायचं त्या मिटिंगला सुद्धा ते येऊ शकतात आणि त्यांचं ऑब्जेक्शन रेज करू शकतात. मग त्या मिटिंगच्या अगोदर जे काही रायटिंगमध्ये ऑब्जेक्शन्स येतील सभासदांचे तर ते PMCला अगोदरच द्यायचे, म्हणजे त्याला पण अभ्यास करता येईल आणि त्या मिटिंगमध्ये फायनली तो प्रोजेक्ट रिपोर्ट ॲप्रूव्ह होईल. अशा पद्धतीनं ह्या मॅनेजमेंट कमिटीच्या सभेचं कामकाज चालणार आहे. ह्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये प्रोजेक्ट रिपोर्टला ॲप्रुव्हल दिल्यानंतर त्याच मिटिंगमध्ये पुन्हा तुम्हाला निविदा प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. निविदा जे मागवायच्या निविदा तर त्याची प्रोसिजर तुम्हाला सुरू करावी लागणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला परत एक मॅनेजमेंट कमिटीची मीटिंग बोलावी लागेल. कच्चा मसुदा तयार करायचा. त्या मीटिंगमध्ये कच्चा मसुदा तयार करून पुढच्या मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंगमध्ये तो मसुदा
मॅनेजमेंट कमिटीच्या पुढे ठेवायचा आहे. आणि तो मसुदा अंतिम करताना पुन्हा सभासदांच्या अडचणी, तक्रारी, शंका सगळं त्याच्यामध्ये नोट डाऊन करायचं आहे. नोट डाऊन करून हे सगळं झाल्यानंतर मग पुढच्या संचालक मंडळाच्या किंवा मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंगमध्ये अंतिम निविदाचा जो मसुदा आहे तो अंतिम करायचा आहे. आणि अंतिम केल्यानंतर तो मग आपल्याला प्रसिद्ध करायचा आहे. आणि त्याच्यावर आपल्याला कोटेशन्स कॉल करायचे. जे कोण आपले कॉन्ट्रॅक्टर्स किंवा बिल्डर्स आहेत त्यांचे कोटेशन्स कॉल करायचे आहेत. तर ते कोटेशन्स कॉल करण्यासाठी जाहिरात द्यावी लागणार आहे. जाहिरात दिलं त्याच्यामध्ये काय आपण स्पेसिफिक पिरियड टाकतो. एक 15 दिवसाच्या आत द्या किंवा 1 महिन्याच्या आत द्या. समजा आपण 1 महिन्याचा पिरियड दिला तर शेवटचा जो दिवस आहे तर त्या दिवशी संस्थेच्या सचिवांनी जेवढे कोटेशन्स आलेले आहेत, सील्ड कोटेशन्स मागवायचे, सील्ड. तर त्या कोटेशनची यादी संस्थेच्या नोटीस बोर्डावर लावायची की बाबा एवढे 5 कोटेशन आले किंवा 10 आले किंवा 2 आले किंवा 3 आले. पण मिनिमम कमीत कमी 3 कोटेशन्स येणं गरजेचं आहे. 3 पेक्षा जर कमी कोटेशन्स आले तर तुम्हाला पुन्हा त्याला 7 दिवसाची जाहिरात द्यायची, पुन्हा 7 दिवसाची मुदत द्यायची आणि पुन्हा एकदा ट्राय करायचं किंवा आणखी काही कोटेशन्स येतात का. जर नाही आले तर पुन्हा एक 7 दिवसाची नोटीस द्यायची. 2 वेळा रिपीट करायची आपल्याला 7 दिवसाचं. आणि त्यावेळेस जर नाही आले, 2च असतील समजा, तर आपल्याला ते जे कोटेशन्स आहेत तर ते कोटेशन्स मॅनेजमेंट कमिटीच्या पुढच्या मीटिंगमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला. आपण 3 वेळा ट्राय करून सुद्धा जर येत नसतील तर आहे ते 2 कोटेशन्स आपल्याला ठेवायच लागतील. तर पुढची मीटिंग जी राहणार आहे ती आहे मॅनेजमेंट कमिटीचीच. म्हणजे मॅनेजमेंट पहिली SGM झाली, पहिली आपली ठराव झाल्यानंतर पुन्हा मॅनेजमेंट कमिटीच्या 2 झाल्या आणि ही मॅनेजमेंट कमिटीची 3री सभा आहे आपली. 3री सभा म्हणजे ज्या निविदा प्राप्त झालेल्या आहेत त्या निविदा मॅनेजमेंट कमिटीच्या समोर, तसेच जे निविदाधारक आहेत त्यांच्या समोर, तसेच ज्या सभासदांना उपस्थित राहायचं आहे त्या सर्वांच्या समोर ह्या निविदा उघडायच्या. त्याचं कंपेरेटिव्ह स्टेटमेंट तयार करायचं सचिवांनी. ते स्टेटमेंट सगळं तयार करायचं. आणि निविदा उघडताना एक काळजी घ्यावी लागते. हा टेक्निकल इश्यू होतो. कधी कधी काय होतं, निविदा जेव्हा उघडतो आपण, निविदा उघडताना जी प्रोसिजर फॉलो करायची असते ते पाकिट जे असतं ना त्याच्या मागे निविदाधारक, संस्थेचे सचिव, चेअरमन किंवा 1-2 सभासद हे 4-5 लोकांच्या जर सह्या घेतल्या त्याच्यावरती फक्त लिहायचं की ओपन बिफोर मी, माझ्यासमोर हे निविदा उघडलेले आहेत आणि ह्या लोकांच्या सह्या आहेत. म्हणजे पुढं काय होतं, पुढं कुठं जर कोर्टात मॅटर गेलं, निविदा आमच्यासमोर उघडल्यात नाहीत किंवा निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नव्हती असं कुणी जर आक्षेप नोंदवला तर आपल्याला दाखवतं हे पाकिट आहे आणि हे आम्ही सगळ्यांच्या समोर उघडलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पारदर्शकता होती. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर त्या निविदा उघडल्यानंतर कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट वगैरे तयार होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे स्टेटमेंट तयार झालं की आपला पुढची आपली सेकंड AGM राहणार आहे. शेवटची दुसरी AGM आपली. पहिली ती झाली प्रायमरी मंजुरी आणि ही 2री मंजुरी. तर आता त्या AGM तुम्ही हे निविदा उघडल्यानंतर तुमचे जे निबंधक असतात, उपनिबंधक असतील किंवा सहाय्यक निबंधक असतील, त्यांच्या ऑफिसला तुम्हाला कळवायचं आहे की बाबा आम्ही अशी प्रोसिजर फॉलो केलेली आहे आणि आता आम्हाला अंतिम मंजुरीसाठी आम्ही अंतिम निविदा मंजूर करण्यासाठी आम्हाला जनरल सभा आम्ही बोलवणार आहोत. तर तुमचा प्रतिनिधी त्या सभेला उपस्थित राहण्यासाठी प्राधिकृत करावं. त्यांना एक पत्र द्यायचं. मग ते पत्र त्यांनी दिल्यानंतर 1 महिन्याच्या आत संस्थेच्या सचिवांना ते स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवायची. पुन्हा त्या सभेला 2/3 हा कोरम आहेच. 2/3 कोरम हा ठरलेला आहे आणि त्या सभेला जी मंजुरी होणार आहे ते 51% सभासदांची मंजुरी ही मॅन्डेटरी आहे. आणि त्याही सभेला समजा कोरम नसेल तर पुन्हा तीच सभा तहकूब करायची आणि 1 महिन्याने पुन्हा तीच सभा घ्यावी लागेल. हे दोन्ही सभेला हे म्हणजे स्पेशल जनरल बॉडी घ्यायची म्हणलं की हा क्रायटेरिया तुम्हाला लागू झाला. तर त्या सभेला उपनिबंधक किंवा तुमचे जे कोण निबंधक आहेत त्यांचे अधिकृत प्रतिनिधी येतील, प्राधिकृत केलेले प्रतिनिधी येतील
तर त्या सभेमध्ये संस्थेच्या सर्व सभासदांना बोलण्याचा अधिकार आहे, त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या सभासदांची मतं किंवा त्यांची शंका कुशंका जे काही बोलतील ते त्यांनी प्रोसिडिंगमध्ये नोट डाऊन करायचं आहे आणि ह्या सगळ्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग पण करायची आहे. तसेच जेवढे निविदाधारक आहेत त्या सर्वांना त्या सभेला सुद्धा बोलवावं लागणार आहे. त्या सर्वांना त्यांच्यासमोर जे काही प्रोसिजर होईल ते पूर्ण करायला लागणार आहे आणि 51% सभासदांनी ज्या निविदेला मान्यता मिळेल त्या निविदाधारकाची निविदा अंतिम होईल. आता त्याच्यामध्ये आपले जे PMC आपण नियुक्त केलेले आहेत, PMCचा रोल फार महत्त्वाचा आहे इथं. PMCचा रोल मग ते कम्पेअर केलेलं जे स्टेटमेंट आहे आपलं निविदाधारकांचं जे कम्पेअर केलेलं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट प्रत्येकजण आपल्या निविदाबद्दल जो कोण तो बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल तर तो आपल्याला तो काय देणार आपल्याला ते सगळ्यांचं प्रेझेंटेशन देणार. सगळेजण देतील आपल्याला, सगळेजण प्रेझेंटेशन देतील. त्याच्यावर आपण विचारविनिमय करायचं आहे आणि विचारविनिमय करून सर्वांनी कुठल्या प्रमोटरला किती मतं मिळतात, 51% मतं कुणाला मिळतात हे कागदावर रेकॉर्ड करायचं आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग पण होणार आहे आणि त्याच्यानंतर 51% सभासदांनी ज्या निविदाधारकाला पसंती केलेली आहे त्या निविदाधारकाची निविदा अंतिम होईल. परंतु त्या 51% लोकांची लेखी संमतीसुद्धा आवश्यक राहणार आहे. कारण परत समजा हे कोर्टात मॅटर गेलं तर एखादा सभासद समजा फुटला, उदाहरणार्थ म्हणतो मी फुटणार नाही, पण एखादा समजा फुटला तो म्हणला मी संमती दिलीच नाही तर पुढं त्याचे काही टेक्निकल इश्यू नाही, म्हणून त्याचं रायटिंगमध्ये घेतलेलं बरं. आणि दुसरा एक मुद्दा सांगायचा, ज्या 2 जनरल सभा झालेल्या आहेत, स्पेशल जनरल बॉडी आपण घेतोय, ह्या 2 सभेला फक्त आणि फक्त फिजिकल अटेंडन्सच ग्राह्य धरला जाईल. हे ठामपणे लक्षात घ्या. परदेशात कोण असेल, कोण टूरवर असेल, कोण ऑनलाईन करेल, कोण व्हिडिओ रेकॉर्डिंग करा म्हणेल, अजिबात चालणार नाही. त्या GR प्रमाणे तुम्हाला फिजिकली प्रेझेंट असलेल्या केवळ सभासदालाच मतदान करता येईल, बाकीच्या लोकांना मतदान करता येणार नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. तर आता हे निविदा एकदा फायनल झाली, निविदा एकदा अंतिम झाल्यानंतर पुढची जी प्रोसिजर आहे तर ती तुम्हाला आता तो प्रपोजल जे आहे ना, आपलं कॉन्क्रीट प्रपोजल मंजुरीसाठी कॉर्पोरेशनकडं सादर करावं लागणार आहे. ते आपले प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट जे आपण नियुक्त केलेले आहेत ते पूर्ण प्रोजेक्ट वगैरे तयार करतील. ते प्रोजेक्ट तयार करून सबमिट करतील आणि मग ते मंजुरी वगैरे पुढची प्रोसिजर ती फॉलो करावी लागेल. पण एक सहकारी संस्था म्हणून जे आपल्याला करायचं आहे टेक्निकल ग्राउंडवरती, ही प्रोसिजर आपल्याला फॉलो केल्यानंतरच आपल्याला पुढं जाता येईल. त्याच्या अगोदर आपल्याला पुढं काही जाता येणार नाही. आता हे रेग्युलर रिडेव्हलपमेंट प्लस सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोसिजर हीच आहे, प्रोसिजर दुसरी नाही. संस्थेला एवढे ठराव किंवा एवढे मंजुऱ्या घ्याव्या लागतील. फक्त आता सेल्फ रिडेव्हलपमेंट जर करायची असेल तर आपल्याला फक्त निविदा मागवायच्या नाहीत. आपल्याला जे निविदा आहेत, मी जे आता सांगितलं तुम्हाला निविदा मसुदा, ते आपल्याला कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करायचं आहे. ही प्रोसिजर वेगळी आहे. आपल्याला ते PMC मार्फत आपल्याला पुढचं कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती कशी करायची ते पुढचं मार्गदर्शन आपले PMC आहेत ते करतील तुम्हाला. आता सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये शासनानं जो 13 सप्टेंबर 2019ला GR काढलेला आहे त्या GR मधल्या फक्त ठळक बाबी मी सांगतो. मला ज्या बोलत राहिलं तर बराच वेळ लागेल आणि आपल्याला लिमिटेशन पण आहे. PMC आर्किटेक्ट, इंजिनियर बरेच अजून बोलणारे आहेत, बँकेचे अधिकारी पण आहेत, ते पण फार महत्त्वाचा रोल आहे त्यांचा. सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण त्या रिडेव्हलपमेंटवरती कंट्रोल जे आहे ना आपल्या संस्थेचं राहतं, आपल्या ताब्यात राहतं सगळं आपल्या ताब्यात. आणि आता जे मी तुम्हाला सांगतोय ह्या गाईडलाईन्स आहेत, एक लक्षात घ्या, ह्या गाईडलाईन्स आहेत म्हणजे हे मिनिमम तुम्ही एवढं करा. पण ही रिडेव्हलपमेंट करण्यासाठी सेल्फ असो किंवा रेग्युलर असो तर त्याच्यासाठी तुम्ही ह्याच्याहीपेक्षा आणखी जास्त जर प्रक्रिया जास्त म्हणण्यापेक्षा आणखी
पारदर्शकपणे राबवली. आणखीन तुम्हाला जर वाटलं संस्थेला आणखी पारदर्शक येण्यासाठी आपण एक देखरेख समिती नियुक्त करूया सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी. समजा म्हणजे आता सेल्फ रिडेव्हलपमेंटला फायनान्सिंग एजन्सी आणि संस्था ह्याच्यामध्ये करार होतोच. फायनान्सिंग एजन्सीज आणि संस्थांमध्ये करार होतो, त्याच्यामध्ये दक्षता समिती पण आहे. परंतु संस्थासुद्धा स्वतःहून आपली पारदर्शकता ठेवण्यासाठी किंवा त्या पूर्ण रिडेव्हलपमेंटवरती कंट्रोल ठेवण्यासाठी स्वतःची अशी देखरेख समिती नियुक्त करू शकते. जे काही त्याला बाइंडिंग नाही आहे तशी, ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत ना, हे मिनिमम गोष्टी कराव्यात ही अपेक्षा शासनाची आहे. पण ह्याही पुढे जाऊन आपण आणखी 2 पावलं पुढे जाऊ शकतो. तर सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी सुरुवातीला मला सांगावंसं वाटतं की हे सेल्फ रिडेव्हलपमेंट कुठल्याही जमिनीवरती करता येतं. शासनाची असो किंवा संस्थेची स्वतःची असो किंवा सेमी गव्हर्नमेंटची असो. पण शासनाची जर जमीन असेल, शासनाची आताच सांगितलं लीजवरती काही जमिनी आहेत, तर त्याच्यामध्ये शासनाची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक राहील. किंवा तुमचं जर कन्व्हेन्स झालेलं असेल, तुम्हाला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय लागतं, सातबारा किंवा PR कार्ड एवढंच लागतं. जर सक्षम अथॉरिटी तुम्हाला सातबारा करून देत असतील किंवा PR कार्ड करून देत असतील, मग शासनाची गरज नाही. कारण मालक म्हणून तुमचा सातबारा उतारा किंवा PR कार्डवर तुम्ही जर झाला तर मग त्याला काय आवश्यकता राहणार नाही. सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी जेव्हा शासनाच्या लक्षात आलं की आत्ताच सांगितलं त्याने 813 का काही 813 वगैरे जे प्रोजेक्ट्स आहेत ते असेच पडलेले आहेत, बिल्डर लॉबी असंच करार करतात आणि तसेच पेंडिंग टाकतात, कामं वेळेवर करत नाहीत, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर मला एक सांगायचं वाटतं, मी मंत्रालयामध्ये मी कुठल्या तरी कामानिमित्त गेलो होतो. त्यावेळेस तिथं 1-2 लोकांनी मला ओळखलं, माहीत नाही आता माझी कशी ओळख होती ती, पण त्याने ओळखलं मला. तो बॉम्बमध्ये ते 10-12 लोक आले होते. ते म्हणले मुंबईमध्ये 1200 कमर्शियल युनिटचं एक कॉम्प्लेक्स आहे, 1200. त्यांनी तिथं तो जो गाळा आहे तो त्यांनी 2010ला घेतलेला आहे. 2010ला विकत घेतलेला गाळा 22 लाख रुपयाला. 1200 गाळे आहेत. बिल्डरने अजून त्यांना पोझिशन दिलेलं नाही. मग तुम्ही इमॅजिन करा, 1200 गुणिले 22 किती पैसे होतात ते? 400 कोटीपर्यंत जाईल मला वाटतंय. एवढा प्रोजेक्ट तसाच पडलेला आहे. आणि त्याच्यात तर काही रिडेव्हलपमेंटचा विषयही नाही, नवीन डेव्हलपमेंट आहे त्यांची, आणि त्यांना बिल्डरनी पोझिशनच दिलेलं नाही. मग अशीही अवस्था आहे. त्याच्यामुळे शासनाच्या जेव्हा लक्षात आलं की बाबा लोकांना स्वतःच्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करण्यासाठी उद्युक्त करावं किंवा त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यासाठी शासनानं मग ही योजना राबवण्याचं ठरवलं. आणि त्यासाठी 8 मार्च 2019 रोजी हाय पॉवर कमिटीची नियुक्ती केली. तर ते ACS असतात, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, हाऊसिंग जे आपला विभाग आहे मंत्रालयामधला, तर ॲडिशनल चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली कमिटी, हाय पॉवर कमिटी नियुक्त केली. आणि त्या कमिटीला सांगितलं की बाबा ह्या ज्या अडचणी आहेत ह्याच्यामध्ये संस्थांच्या सभासदांनी स्वतः रिडेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही काहीतरी सांगा, रिकमेंडेशन द्या आम्हाला. मग त्या कमिटीनं त्यांचा रिपोर्ट सादर केला शासनाला, आणि शासनानं तो रिपोर्ट ॲक्सेप्ट केला. आणि तो 13 सप्टेंबर 2019 रोजी शासनानं शासन परिपत्रक काढलं. आणि तो GRच्या माध्यमातून तो GR काढून सहकारी संस्थेच्या सभासदांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या GRमध्ये सर्वसाधारणपणे प्रोसिजर तर पहिलीच आहे आपली जुनी, संस्थेचा ठराव वगैरे ते आलं. तर ह्याच्यामध्ये इलिजिबिलिटी जी दिलेली आहे ते 30 वर्षाची दिलेली आहे. 30 वर्ष जुनी, कमीत कमी 30 वर्ष इमारतीला झालेलं पाहिजे, हा क्रायटेरिया आहे. 30 वर्षापेक्षा कमी जुनी इमारत जर असेल तर देता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये 1 विंडो सिस्टम एक केली. 1 विंडो सिस्टम म्हणजे काय, तर आपण संस्थेचे लोक जर रिडेव्हलपमेंट करायला गेलो तर तुम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. कुठं MSCBची परमिशन, फॉरेस्टची परमिशन, कॉर्पोरेशनची परमिशन, बऱ्याच परमिशन्स असतात. तर त्याच्यासाठी शासनानं एक खिडकी योजना चालू केली.
त्या एक खिडकीकडे संस्थेचा ठराव आणि प्रस्ताव एकदा दिला की त्यांनी तुम्हाला 6 महिन्याच्या आत परवानगी देऊन टाकणार. ही एक सगळ्यात चांगली गोष्ट शासनाने केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला जी वेळ आहे, वेळ आणि धावपळ किंवा जे मनुष्यबळ आपलं वापरलं जातं ते आपलं कमी होते. तर 6 महिन्यात तुम्हाला एक खिडकीमध्ये जाऊन ते प्रपोजल देऊन आपल्याला सर्व परवानग्या मिळू शकतात. आणि त्याच्यामध्ये FSI सुद्धा आपल्याला 10% वाढीव FSI शासनाने जाहीर केलेलं आहे. ज्या संस्थांना स्वतःच रिडेव्हलपमेंट करायचं आहे त्यांना 10% वाढीव FSI द्यायचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. तसंच जे 9 आणि दुसरा एक क्रायटेरिया असा आहे की ज्या संस्थेची जागा 9 मीटरपेक्षा कमी रोडला आहे तर त्याच्यासाठी 0.4 FSI 0.4 वाढीव FSI विदाउट प्रीमियम हा एक शासनाने त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. आता सध्याची 0.2 FSI मिळते पण विथ प्रीमियम आहे तो. तर 0.4 FSI मिळणार आपल्याला विदाउट प्रीमियम. ती एक शासनानं सवलत जाहीर केलेली आहे. आणि TDR मध्ये पण त्याने TDR विकत घेताना 50% सबसिडी दिलेलं आहे. तर मला त्याच्याबद्दल जास्त काही माहीत नाही, पण आपल्याला जर माहीत असेल तर 50% सवलतीच्या दरा रेडी रेकनरच्या 50% दराने TDR विकत घेऊ शकतो असं त्या GR मध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे. आणि मग आपल्याला जे प्रीमियम भरायला लागणार आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये जे कॉर्पोरेशन्सला किंवा वेगवेगळ्या अथॉरिटीकडे जे प्रीमियम भरायला लागतात वेळोवेळी त्या प्रीमियममध्ये पण सवलत दिलेली आहे आणि त्याचे पण स्टेजेस केलेले आहेत. म्हणजे संस्थेच्या सभासदांना एकदाच जास्त रकमेचा भुर्दंड पडू नये म्हणून त्यांनी ते स्टेजेस वाईज प्रीमियम भरण्याचं केलेलं आहे. ते एक आपल्याला शासनानं फायदा दिलेला आहे. त्यात तसेच पुन्हा ते जे टॅक्सेस आहेत लँड अंडर कन्स्ट्रक्शन असेसमेंट टॅक्स हा टॅक्समध्ये त्यांना संस्थांना सूट दिलेली आहे. परंतु 3 वर्षाच्या आत ती बिल्डिंग पूर्ण व्हायला पाहिजे. शासनानं तो GR काढलेला आहे पण ते बिल्डिंग 3 वर्षाच्या आत पूर्ण जर विदिन टाईम झाली तर ती सूट मिळते. मुद्रांक शुल्कामध्ये जे संस्थेचे मूळ सभासद त्यांना जे ॲग्रीमेंट करायचं आहे तो सेल्फ रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर ते फक्त 1000 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती करता येतं आहे. पण जे नॉन मेंबर्स राहणार आहेत संस्थेचे जे काही गाळे शिल्लक राहणार जे काही विक्री होतील त्याची त्यांना स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरायला लागेल. पण सभासदांना 1000 रुपयावरती तुम्हाला ॲग्रीमेंट करता येईल. त्यात पुन्हा GST मध्ये पण कन्सेशन दिलेलं आहे. आणि आता ह्या सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी जे आपल्याला फंडिंग लागणार आहे त्या फंडिंगसाठी शासनानं MSC बँकेला नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि त्या MSC बँका त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्या बँकामार्फत ही योजना राबवतात. मला आज असं कळलं आता बँकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली आम्ही आता थोड्या वेळापूर्वी आपल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जवळपास 10,000 कोटी रुपये पडून आहेत. 10,000 कोटी ते तसेच फंड शिल्लक आहेत. कुठलेही संस्था पुढे येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बँका आपल्याला फंड्स द्यायला तयार आहेत. आणि त्याच्यामध्ये शासनाने आणखी एक सवलत जाहीर केलेली आहे. तुम्ही जर ते प्रोजेक्ट विदिन टाईम कंप्लीट केला तर शासन तुम्हाला त्या व्याज दरामध्ये 4% सवलत देते. 4% सवलत आहे. म्हणजे सवलती शासनानं भरपूर केलेल्या आहेत. पण आता त्याचा आपल्याला फायदा उचलता यायला पाहिजे. आपण उचलावा त्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. रेग्युलर रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही तसं जास्त काही इन्सिस्ट करत नाही, परंतु सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. आपल्या स्वतःची जी बिल्डिंग आहे त्याचा स्वतःच पुनर्विकास करावा हा ह्या कार्यशाळेचा मागचा आजचा हेतू आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक शासनानं सवलत दिलेली आहे. आपण जी सेल्फ रिडेव्हलपमेंट करतोय त्याच्यामध्ये जर विक्रीयोग्य 35% सदनिका जर बांधला पंतप्रधान आवास योजनेमध्ये जर बांधल्या म्हणजे लो इन्कम ग्रुपसाठी 35% जर
35% म्हणजे विक्रीयोग्य सदनिका 35% जर बांधल्या तर त्याच्यासाठी तुम्हाला संस्थेला 2.5 FSI वाढीव मिळणार आहे. 2.5 FSI बरोबर आहे ना? हो ना. तो 2.5 FSI टोटल 2.5 FSI मिळणार आहे. काही जर टेक्निकल बाबी आहेत, आर्किटेक्ट आणि इंजिनियरला माहीत असेल, मला जास्त काही टेक्निकल बाबी माहीत आहे, मला कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटबद्दल ठराव वगैरे हे जास्त माहीत आहे, म्हणून जरा कन्फर्म केलं. काय होतं, चुकीचं म्हणजे डिस्कशन करून एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करून जर सांगितले तर ते अधिक चांगलं जातं. तर तो 2.5 FSI मिळणार आहे. तसेच जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना 2.5 लाखाचं अनुदान पण मिळणार आहे. त्या योजनेमध्ये 2.5 लाखाचं जे अनुदान आहे 35% लोकांना ते पण मिळणार आहे. ते अनुदान यांना मिळणार आहे जे विकर सेक्शनचे आहेत ते मिळतं. त्यात पुन्हा दक्षता समिती नियुक्त करण्याची एक तरतूद केलेली आहे शासनाला. दक्षता समितीमध्ये संस्थेचे 2 प्रतिनिधी राहतील आणि फायनान्सिंग एजन्सी जी आहे त्यांचा 1 प्रतिनिधी राहील. तर हे तिघंजण मिळून ही जी दक्षता समिती आहे ही समिती दर 3 महिन्याला संस्थेच्या इमारतीला व्हिजिट करतील. त्यांचा पाहणी अहवाल जो आहे ना तो नियोजन प्राधिकरण जे आहे त्यांच्याकडे एक सादर करतील, संस्थेला एक सादर करतील. हे एक आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तक्रार निवारण समितीची पण तरतूद केलेली आहे. कारण काय होतं, एखादं डेव्हलपमेंट चालू झालं की तक्रारी येणारच, 100% येणार. तर त्याच्यासाठी त्यांनी तक्रार निवारण समितीची एक नियुक्ती केलेली आहे. त्याच्यामध्ये जिल्हा उपनिबंधक यांचा 1 प्रतिनिधी राहील आणि नियोजन प्राधिकरण जे आहे त्याचा 1 प्रतिनिधी राहील. म्हणजे जर तक्रारी आल्या कुणाच्या तर ह्या समितीकडे तक्रारी द्यायच्या आणि ह्या तक्रारी आल्यानंतर त्या समितीनं संस्थेच्या सभासदांना बोलवायचं, पंच कमिटीला बोलवायचं आणि सगळ्यांशी डिस्कशन करून त्या तक्रारीचं निवारण करण्याची पण तरतूद केलेली आहे. म्हणजे आपल्याला ज्या ज्या शंका किंवा कुशंका असतील आपल्याला सगळी प्रोव्हिजन शासनानं करून ठेवलेले ऑलरेडी. फक्त आता आपण पुढे यायची गरज आहे. आपली मानसिकता बदलायची गरज आहे की आपण आपली इमारत आपणच बांधायची. ही मानसिकता जर तयार झाली तर आपल्याला आपल्या मीरा भाईंदरमध्ये स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी आपलं म्हणजे मीरा भाईंदरमध्ये सगळ्यात जास्त संस्थांनी करावा अशी माझी इच्छा राहील. आणि आपण जे काही कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहे कॉन्ट्रॅक्टर बरोबर करारनामा करावाच लागेल. कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध सुद्धा आता सगळ्यात महत्त्वाची अडचण काय होते, रेग्युलर रिडेव्हलपमेंटमध्ये एकदा आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं तो बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टरच मालक होतो आपला. म्हणजे तो कुणाला विचारत नाही, काय नाही, त्याच्या मनमानी चालवतो त्याची. पण याच्यामध्ये ह्या प्रोव्हिजनमध्ये असं केलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टरची जर तक्रार झाली किंवा त्याला जर काम अडवलं, बंद केलं किंवा स्लो काम चालू केलं म्हणजे कमी म्हणजे आपल्याला जे विथ मुदतीत जे स्टेजेस वाईज करायचं ते केलं नाही तर आपल्याला कॉन्ट्रॅक्टर रद्द करायची पण तरतूद आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला कॉन्ट्रॅक्टर जर रद्द केला लगेच दुसरा कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करण्याची पण प्रोव्हिजन केलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी अडचण जी आपली आहे, जे प्रोजेक्ट रखडलेले आहेत, ज्या कारणामुळं रखडलेले आहेत, तर हे कारण इथं शासनानं ते प्रोव्हिजन केलेले आहे. त्यामुळं आपल्याला दुसरा कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करता येईल. पहिल्याची नियुक्ती डायरेक्ट रद्द करता येईल. त्याला परत कुठल्याही कोर्टामध्ये दाद मागता येणार नाही. त्यामुळं आता बऱ्यापैकी मुद्दे कव्हर झालेले आहेत. आणखी टेक्निकल मुद्दे जे असतात कॉर्पोरेशनचे इंजिनियर साहेब आणि आर्किटेक्ट साहेब ह्यांचे जे बाकीचे FSI किंवा TDR ह्याच्याबद्दलचे जे मुद्दे आहेत तर ते पुढचे मुद्दे ते सांगतील आणि त्यांचं झाल्यानंतर बँकेचे प्रतिनिधी बँकेचे पण मुद्दे सांगतील. पण बेसिकली रिडेव्हलपमेंटसाठी ह्या ज्या क्रायटेरिया आहेत ह्याची पूर्तता केल्यानंतरच आपल्याला जायचं हे लक्षात ठेवा. आणि याच्या पुढं जास्तीत जास्त लोकांनी ह्या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.